फुल अंब्रेला घागरा. अंब्रेला घागऱ्यासाठी फक्त पूर्ण उंची आणि कंबर घेर ही मापे लागतात. या अंब्रेला घागऱ्यासाठी संपूर्ण साडी लागते. याच्या आत अस्तर लावावे लागते. अस्तर 3 मीटर लागेल. बॉर्डर, लेस आणि नेहमीचे साहित्य लागेल. प्रथम अंब्रेलाचे अस्तर कापावे लागेल. दुहेरी अस्तर घेणे. दुहेरी अस्तराची तिरपी घडी घेणे म्हणजेच 4 पदरी अस्तर तयार होईल. वरच्या टोकाला कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेणे. हे अंतर गोल आकारात मोजणे. पूर्ण उंचीपेक्षा अस्तर नेहमी 2 इंच उंचीला कमी असावे, म्हणून काठाकडे येथे पूर्ण उंची वजा 1 इंच घेतले आहे. असेच टेप पुढे उचलून प्रत्येक ठिकाणी हेच माप टाकावे. दाखविल्याप्रमाणे खाली गोलाकार आकार घ्या. वरील कमरेचा आकार कापणे. खाली दिलेला गोल आकार तोही कापून टाकणे. लहान मुलींच्या फ्रॉकच्या अंब्रेला घेराचे कटिंग लिबर्टीचे दिलीप कारंपुरी सरांच्या या पुस्तकात आहेत. या पुस्तकात फ्रॉकचे 18 इंच छातीपासून 32 इंच छातीपर्यंतचे फुल अंब्रेला, साध्या अंब्रेला, चुण्यांचा घेर असे वेगवेगळ्या फ्रॉकचे कटिंग्स तयार आहेत. वेगवेगळ्या बाह्या, वेगवेगळे कॉलर्स इत्यादी या पुस्तकात तयार आहेतच. शिवाय हे पुस्तक इंग्लिश आणि मराठी भाषेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. साईडचा काठ कापून टाकणे. काठ ठेवल्यास साईडची बाजू उचलली जाईल. अस्तर कमी असल्यामुळे तळाकडे जोड द्यावा लागेल. येथील काठही कापून घेणे. सलवारच्या कळ्यांना तसंच बाहीच्या बॉटमला काठ असल्यास नेहमीच कापून बाजूला काढणे. अस्तराच्या येथील कापडाचा जोड प्रथम कागदावर घेणे. खाली कागद ठेवणे. जोडाच्या येथे कागद ठेवताना येथे अर्धा इंच कागद वर ठेवणे. व्यवस्थित टाचण्या लावून घेणे. मूळ उंचीप्रमाणे कागद कापून घेणे. याप्रमाणे येथे जोड येईल. उरलेल्या कापडावर कागदाचा जोड कापून घेणे. येथे दाखविल्याप्रमाणे येथे शिलाई मारून जोड लावून घेणे. या पद्धतीने दोन्ही बाजूला जोड लावून घेणे. येथे साडीची संपूर्ण 4 पदरी घडी घेतलेली आहे. आपण अस्तर कापताना हाफ अंब्रेला घेर कापला होता. आत्ता साडीवर आपण फुल अंब्रेला घेर कापणार आहोत. वरील बाजूस अस्तराच्याच मापाने कंबर घेर कापणार आहोत. त्याप्रमाणे गोलाकार आकार दिलेला आहे.
साडीचा गोलाकार देताना थोडा कमरेचा अर्धा इंच घेर कमी घेणे, कारण साडीचे कापड फारच पातळ आहे आणि कमरेला कापल्यावर हा घेर तिरपा देत असल्यामुळे फारच वाढतो. म्हणूनच अर्धा इंच घेर कमी कापणे. अस्तराप्रमाणेच येथेही उंचीचे माप सर्वत्र मोजणे. येथे उंची घेताना पूर्ण उंची घ्यावी. खाली गोल आकार देणे. खालील गोल आकार कापणे. कंबर घेर कापणे. येथे कापड चार पदरी आहे. या अंब्रेला घागऱ्यास दोन्ही साईडला टीप येईल. येथे घडी आलेली आहे. याप्रमाणे अंब्रेलाचे अस्तर आणि साडीचे कापून झालेले आहे. दाखविल्याप्रमाणे अस्तराची एक साईड जोडून घेणे. या कापडाचीही एक साईड जोडून घेणे. याचप्रमाणे दुसरीही साईड जोडणे. वर दोन्हीला 6 इंच ओपन ठेवणे चेन लावण्यासाठी. येथे साईडला वेगवेगळे जोडलेले आहे. याप्रमाणे अस्तराच्या वर साडीचा घेर बाहेरील बाजूस कमरेला एकत्र केलेला आहे. तसेच 6 इंच साईड ओपनच्या येथेही एकत्र करून टीप मारणे. येथे दाखविल्याप्रमाणे चेनवर कापड दुमडून टीप मारणे. दोन्ही बाजूला याचप्रमाणे कापड दुमडून घेणे आणि टीप मारणे, म्हणजेच चेन जोडून तयार होईल. ह्याप्रमाणे चेन लावलेली दिसेल. येथे वर कमरेला 2 इंचाची नेफापट्टी आतून बाहेर याप्रमाणे जोडलेली आहे. याचप्रमाणे नेफापट्टीला लेस आतून बाहेर दाखविल्याप्रमाणे टीप मारून बाहेरच्या बाजूला लेस उलटवून घेणे. याप्रमाणे कमरेचा भाग लेस लावून तयार होईल. येथे साईड ओपन राहील. याप्रमाणे आतील नेफा दिसेल. येथे वर नाडी वापरावी लागेल.
आतील अस्तराला बॉटमची फोल्ड दुमडून टीप मारावी. तसेच वरच्या कापडाचीही दुमडपट्टी दुमडून वेगळी घ्यावी. याप्रमाणे घेरास वरील बाजूने लेस लावून टीप मारावी. हा वरील नेफा तयार झालेला आहे. याप्रमाणे बॉटमला लेस लावलेली आहे. आतील बाजू याप्रमाणे दिसेल. हा फुल अंब्रेला घागरा तयार करताना दोन प्रकारचे घेर आपण कापले आहेत. अस्तराचा आपण हाफ अंब्रेला घेर कापला आहे आणि साडीचा कापडाचा फुल अंब्रेला घेर कापलेला आहे. हीच पद्धत तुम्ही स्कर्ट, लहान मुलींचे फ्रॉक, फुल मॅक्सी, इतर ठिकाणीही या प्रकारे तुम्हाला अंब्रेला घेर कापता येईल. काही अडचण आल्यास आपल्याकडे लिबर्टी, दिलीप कारंपुरी सरांची पुस्तके माहितीसाठी तयार आहेतच. त्यांचा वापर जरूर करा, जो तुमच्या व्यवसायात नक्कीच उपयोगी ठरेल. शिवाय परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंगमुळे तुमचे नावही लोक घ्यायला लागतील.